संघटनेचे यांच्या माध्यमातून आम्हाला प्रस्तुत झाले। त्यानंतर नक्की स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे, त्याचं वितरण केलं जातोय। आणि त्यानंतर राकेश केने जून अंदुरकी मेडल आहे। नक्कीच अगदी सचिन पाटील खुश आहेत, प्रदीप पाटील आपले शुभ हस्ते गिफ्ट आहे त्याचं देखील वितरण करा। मिथुन कालुराम भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले। आणि त्यानंतर नक्कीच कैलास शेलार शाखा प्रमुख पुंडास यांच्या माध्यमातून देखील एक गिफ्ट हॅम्पर आहे। आणि त्यानंतर नक्कीच आपण जाऊया पुढील सामन्याकडे वळणार आहोत। आणि समोरच्या कक्षामध्ये सज्ज झालेत एक भिवंडी तालुक्याचा दमदार आवाज, स्वीट व्हॉइस समीर ठाकरे, व्हॉइस ऑफ झून अंदुरकी। धन्यवाद कालीराम केनी सर। आणि बघा आता एक महत्त्वाची सूचना मी पुन्हा एकदा देतोय, निर्धारित 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके पूर्ण करावी लागतील अथवा चौथ्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला इनसाइड द सर्कल सेट करावा लागेल, ही नोंद घ्या। मागचा सामना वन साइड सामना आपल्याला बघायला मिळाला, हे पाहू शकता। मॅच समरी 35 धावांनी जॉली स्पोर्ट कामतगड हा संघ जिंकला। विनोद आणि सचिन धुमाकूळ घातला होता या मैदानावर, खूप चांगले खेळले। सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये एंटर होत असताना टीम जयदुर्गा सुरई कडून वसंत आणि त्याच्या सोबतीला बॅटर मनीषला तुम्ही पाहतायत। स्ट्राइक एंडला वसंत असेल, लॉंग स्ट्राइक एंडला मनीष। गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस संजय ठाकरे बॉलिंग मार्क वर येतोय। पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड होतोय 11:32 पहिला चेंडू यावेळेला सरळ बॅटनं लॉफ्ट केलाय, मिडॉनच्या डोक्यावरून बॉल वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी क्लासिकल चौकार। स्पेशालिस्ट बॅटर आहे, जेव्हा जेव्हा तो फलंदाजी करण्यासाठी येतो तेव्हा तेव्हा पॉवर प्ले मध्ये चांगली स्टार्ट देतो आणि इथे चौकारानं सुरुवात केलेली आहे। हा बॉल पुन्हा एकदा लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय। सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केलेल्या। स्कोर मोज विथ डबल, टीमची टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हा स्तरीय 40+ क्रिकेट। ओहो लेट कट करण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील अँड फिंगर गोज अप, विकेट गॉन। पहिला धक्का लागतोय जयदुर्गा सुरई संघाला। एक चांगल्या संकल्पनेसह मागच्या 2 वर्षांपासून चर्चा सुरू होते की एन्जॉय ग्रुपचा धमाका येणार आणि तो धमाका सर्व भिवंडीमध्ये चर्चेत राहणार। आणि मागच्या 2 वर्षांपासून जी मेहनत होती, जी चर्चा होती, ती अखेर आपण आज पाहतोय की त्या चर्चेला उधाण आलेलं आहे आणि ते त्यांनी सत्यात उतरवून देखील दाखवलेलं आहे। एन्जॉय ग्रुपची ताकद आहे।
आणि या संपूर्ण ठाणे जिल्ह्यानं ती ताकद पाहिली आहे. सर्व सभासद सर्व सदस्य यांच्या अपार मेहनत कष्ट आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपल्याला बघायला मिळाले आणि याची देही याची डोळा हा स्वप्नात बघितलेला क्रिकेटचा भव्य सोहळा आज सत्यात त्याने उतरवून दाखवलेला आहे. नवीन बॅटर ज्ञानेश्वर मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावर एंटर होतोय. पुन्हा फ्रंट फुटला येत असताना ऑन साइडला टर्न केलं, फक्त एकच जाऊ शॉर्ट मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण. कारण या स्पर्धेमध्ये फक्त भिवंडीतले संघ नव्हे तर ठाण्यातून कल्याण डोंबिवलीतून संघ देखील 40+ मातब्बर नामांकित संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आणि या स्पर्धेचं खास आकर्षण मालिकावीरासाठी बाईक दिली जाईल. यावेळेला चांगला फटका सेकंड एरियामध्ये स्क्वेअर लेगला बॉल वेगाने सरसावतोय. क्षेत्ररक्षक दुरून आलेत. सुरई संघानं या वर्षामध्ये कमाल केलेली आहे. मास्टर 40+ मध्ये खेळत असताना खूप चांगला खेळ या टीमच्या वतीने तुम्हाला बघायला मिळालेला आहे. परंतु या स्पर्धेमध्ये देखील जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात फलंदाजांनी करून दिली आहे. परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. वसंतला त्यानं लवकर बाद केलं. कारण वसंत जेव्हा जेव्हा पॉवर प्ले मध्ये खेळतो तेव्हा येणाऱ्या ओव्हर्समध्ये तो थोडासा घातकी ठरतो. संजय ठाकरेला ते यश मिळालं. 9 धावा धावफलकावर. अक्रॉस लाईन हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मनीषचा. इथेही बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. धावबादची संधी असेल, बघूया एक्झॅक्टली काय घडते. आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. दुसरा धक्का सुरई संघाला. आकर्षक बाईक जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे धनंजय अण्णा गवळी, मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. आणि मालिकावीरासाठी जी बाईक तुम्ही पाहताय राजा नगरसेवक निलयजी चौधरी आणि हनुमानजी चौधरी नगरसेवक यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. श्यामशेठ चौधरी यांना तुम्ही पाहू शकता. आणि सोबतच भिवंडी सिटी क्रिकेट प्रेसिडेंट अमोल पाटील यांचे या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होतं. अमोल पाटील एक लेजंड क्रिकेटर, सोबतीला विलास बाळू त्यांचे मनपूर्वक स्वागत. आकाश पाटील आपण मैदानामध्ये लक्ष केंद्रित करा. अमोल पाटील BC4 भिवंडी सिटी क्रिकेट कंट्रोल कमिटीचे अध्यक्ष. सातत्याने भिवंडीचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी अमोल पाटील अग्रेसर असतात आणि आज खूप चांगला खेळ देखील त्यांच्या टीमने केलेला आहे. जॉली स्पोर्ट कामतगरनं भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. चला तर आपण मला वाटतं की ओव्हर ब्रेकमध्ये आहोत. पहिल्या षटकाचा केस संपलेला. थँक्यू डीजे. 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये काही सन्मान आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. मान्यवर कक्षामध्ये अमोल पाटील जॉली स्पोर्ट कामतगरचे एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आणि BC4 भिवंडी सिटी क्रिकेटचे प्रेसिडेंट त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिनेश जोशी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. जरूर भिवंडीचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी अमोल पाटील एक पाऊल नेहमीच त्यांचं पुढे पाहायला मिळालेलं आहे. त्यांचा सन्मान आणि त्यानंतर सोबतच विलास बाळू त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणखी एक दिग्गज क्रिकेटर. सामना देखील मैदानात सुरू होतोय. विलास बाळू यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. हो, बॉल हवेमध्ये आहे आणि झेलची संधी, फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागतोय सुरई संघाला.
यावेळेला चांगला फटका, कवच क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर येतात बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण आता योगेश आणि राकेश या दोन्ही खेळाडूंना चांगली भागीदारी करावी लागेल. आणि उमेश जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आदरणीय उमेश जाधव, आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये, आणि त्यांचा सन्मान देखील आपण मंचावरती करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेला कॉपी बुक स्टाईलनं कव्हर ड्राईव्ह. वा, काय फटका खेळलाय, नजाकत पाहायला मिळाली आहे. योगेश पाटीलचा क्लास. 2 धावा त्या ठिकाणी मिळतात फलंदाजांना. या पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल कांदा स्पोर्ट पाये विरुद्ध जॉली कामतगर. जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध कानाई पाये, या पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचंय. पहिली 4 षटकं. ओहो हो, स्लो पण कमी गतीने टाकले. अपील लावली होती, जोरदार त्या ठिकाणी अपील होती. पंच सहमत नाहीयेत. चांगली गोलंदाजी किरण ठाकरे. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यानं 3 विकेट्स घेतल्या होत्या. ओ, यावेळेला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल फटका. वॉट अ शॉट. घरंगळत बॉल वेगानं सीमा रेषेला धडकतोय. योगेश पाटीलच्या बॅट मधून नेत्रदीपक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. आज एकूण 10 संघ तुम्ही ऍक्शन मध्ये पाहत आहेत. सतरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फर्स्ट ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 9, या ओव्हर मध्ये धावा आल्या 8. 11 मिनिटे आपण घेतलेले आहेत. चला, 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक टाकावं लागेल. शिवाजी मडवी, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम नटराज खारबाव, त्यांचे स्वागत. संदीप पाटील, आपले स्वागत. अ 18 धावा स्कोर कार्ड वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट ओव्हर मध्ये 10 रन्स आल्या होत्या. तिसरं षटक आहे. गोलंदाज राऊंड द विकेट. यावेळेला अक्रॉस निघणारा बॉल होता. चांगला कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल. डॉट बॉलला सुरुवात करतोय गोलंदाज गणेश ठाकरे. मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती, आल्यानंतर मॅच फिनिश करून त्यानं दिली होती. ओहो हो, यावेळेला खरा बॉल, बीमनो बॉल, आणि बॉल मागे निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1+4 मिळतील 5 धावा. जय ग्रुप बी. धावसंख्या धावफलकावरती 23. या पुढचा बॉल फ्री हिट. पुन्हा फ्लाइट देण्याचा प्रयत्न. बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचलाय. फिल्डर येत आहेत, त्याच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय होऊन निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. टॉप आया गिरी समाज.
काय बॅटिंग करतोय आता योगेश, तुटून पडलाय. ह्याच खेळीसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा प्रहार केलाय, आणखी एक चौकार, लागोपाठचा तिसरा. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. तुटून पडलाय आता मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील, ऑन फायर. एन्जॉय ग्रुप बी वंडी बघा टॉप लेवलला आहे. 40+ क्रिकेट स्पर्धा बघा टॉप लेवलला आहे. टॉप बॅटिंग करतोय टॉप लेवलला. या भिवंडीमध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये टॉप लेवलला ही स्पर्धा आहे आणि टॉप बॅटिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती बघता बघता 31 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 31 रन्स, 31 रन बन चुके हैं जबकि तीसरे ओवर का खेल चलता हुआ. क्या बल्लेबाजी हो रही है, काय बॅटिंग होते है. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आदरणीय भरत देवळीकर साहेब, मी आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एन्जॉय ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. सोबतच उपसरपंच प्रशांत म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि या ठिकाणी आपण गणेश ठाकरेचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यानं केली होती. ह्या मॅच मध्ये मात्र भरपूर महागडा ठरलेला आहे आणि योगेशचं कौतुक करावं लागेल. महत्वाच्या गोलंदाजावर त्यानं आक्रमण केलेलं आहे. अटॅकिंग क्रिकेट. 33 धावा, पुढचा बॉल. ओ ऑन साइडला पुन्हा एकदा स्विंग केलाय, आणखी एक बॉल सीमारशीच्या पलीकडे. एक टप्पा घेत असताना हा चौथा चौकार योगेश पाटीलच्या बॅटमधून. तीन वैयक्तिक योगेश बघता बघता 25 वर जाऊन पोहोचलाय 10 बॉलचा सामना करत असताना. गणेश ठाकरे थोडसा नाराज पाहायला मिळतोय. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा त्याच्या पाठीराख्यांना, त्याच्या संघ सहकाऱ्यांना, परंतु तो महागडा ठरलाय. ओ स्विंग अँड मिस, वेगवान बॉल, तेज सर्रार. या वेळेला चांगला वेग पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा अक्रॉस निघणारा बॉल आणि शेवटचा चेंडू येतोय डॉट. याचबरोबर 3 षटकांचा केस समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अष्टविनायक ठाकूरपाडा elected to field first after winning a toss, but after losing toss batting first year team Surrey is on driving seat now. What a batting. ची प्रोफेशनल स्पर्धा. कोणत्या प्रकारचा थ्रो गोलंदाज या स्पर्धेमध्ये चालणार नाही आणि सर्वांना रूल्स ठाऊक आहेत. बरोबर 3 षटकांसाठी मेस्त्री सर आतापर्यंत वेळ घेतलेली आहे ती 17 मिनिटांची. 2 मिनिट आपण एक्स्ट्रा देतो, इट्स ओके. सतरा मिनिटे घेतल्यात हरकत नाही. 2 मिनिटं एक्स्ट्रा आपण देतो. बॅटर आउट होतो, इन होतो त्याच्यामुळे. परंतु त्याहून जास्त जर आपण वेळ घेतला तर एक्स्ट्रा फिल्डर आवश्यक तुम्हाला ठेवावा लागेल. 4थं षटक. दिनेश बॉलिंग मार्कवर. अल्टी पलटी, ओहो, पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता. या वेळेला मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. राकेशने प्रयत्न केला होता रिव्हर्सचा. तसंही राकेश रिव्हर्स फार सुंदर खेळतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. डॉट बॉल सुरुवात केलेली आहे ती गोलंदाज दिनेशनं. पुन्हा एकदा शफल दोन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक फुलर लेन, यॉर्क लेंथ होता, सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग अंतिम षटकामध्ये राकेशच्या विरुद्ध या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी कमालीची. एकदा मोठा प्रहार केला, परंतु आता योगेशने सांगितलं की एकच जाऊ. विलास बाळू आपण कॉम्बॉक्स
एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावसंख्या धावफलकावरती 38 आकड्यावर. चर्चा सुरू होती की योगेशला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरच करणं गरजेचं होतं राकेशनं, कारण योगेशनं ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे ऑफकोर्स त्याला अंतिम षटक पूर्णतः खेळणं गरजेचं होतं. परंतु ठाकूरपाडा बॅक करताना या वेळेला उडवला बॉल आणि थेट फिरकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी एन्जॉय ट्रॉफी षटकार. संभाजी पाटील पिंपलगर यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. 44 धावा धावफलकावरती आहेत. या पुढचा बॉल दिनेश चॉप करण्याचा प्रयत्न होता. परफेक्टली वाईड यॉर्कर. ग्रेट बॉलिंग. दिनेशनं दाखवले की अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजी कशी करायची. अफलातून गोलंदाजी त्याची सुरू आहे. ग्रेट बॉलिंग हिअर. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला इन फ्रंट ऑफ फ्लिक केलेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक एका हातानं झेल घेण्याचा प्रयत्न करत होते. चांगला एफर्ट पाहायला मिळाला, परंतु इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. बघूया आता टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. बघूया आता तिसरी धाव पूर्ण झाली आहे का. टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील. चला टॉस साठी या. जॉली स्पोर्ट कामतगर आणि श्री कान्हाई माता पाये या दोन संघादरम्यान पुढील सामना होणार आहे. नितीन शर्मा सर वेल क्वालिफाईड अंपायर्स आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. रुपेश मेस्त्री सर सातत्याने मग ब्रेबॉन स्टेडियम असू द्या किंवा डी.वाय. पाटील स्टेडियम असू द्या, अनेक मोठमोठ्या लीग लेदर बॉलच्या मॅचेस असू द्या किंवा टेनिस बॉलच्या मॅचेस असू द्या, या सरांना आपण पाहत असतो आणि आज एन्जॉय ट्रॉफी मध्ये ते आलेले आहेत. त्यांचे स्वागत. नॉट आउट. 3 धावा पूर्ण आहेत ना सर. येस, 3 रन्स कंप्लीट आणि एकूण धावा झालेल्या त्या धावफलकावरती आपण पाहतोय 47 आणि 48 धावांचं आव्हान आता पार करावं लागेल ठाकूरपाडा संघाला हा सामना जिंकण्याकरिता. या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल, श्री कान्हाई स्पोर्ट पाय आणि त्यांच्या विरुद्ध जॉली स्पोर्ट कामतगर, दांडेपैकी आपण करणार आहोत. आणि हा टॉस करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतोय. तसेच शिवाजी मडवी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असतील. देवळीकर आणि शिवाजी मडवी. येस, एका बाजूला वसंत म्हात्रे सामाजिक संस्था आणि दुसऱ्या बाजूला एन्जॉय ग्रुप, दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. वसंत म्हात्रे सामाजिक संस्था गुंदवली असा कॉल आणि तेच आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो जॉली स्पोर्ट कामतगरनं. पाहुण्यांना विनंती आपण पुन्हा एकदा मंचावरती बसावं. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. नाणेफेकी आपण जिंकलेले आहे आणि पहिला सामना एकतर्फे आपण जिंकला. आणि बघा, ज्या वेळेला तुमचा संघ कोणताही संघ मोठा विजय मिळवतो त्यावेळेला एक वेगळा आत्मविश्वास संघामध्ये निर्माण होत असतो. काय वातावरण होतं पहिला सामना जिंकल्यानंतर? हो, सगळ्यांची बॅटिंग चांगली झाली, त्याच्यामुळे स्कोअर आमचा चांगला झाला आणि आमचा उत्सुकता वाढली की आता आम्ही
म्हणजे कमीत कमी धावांमध्ये आम्ही त्यांना आउट करू किंवा कमीत कमी धावांमध्ये रोखू त्यांना. आणि आता आम्ही टॉस जिंकलेला आहे, तर आम्ही बॅटिंग करणार आहे पहिले. फलंदाजी करण्यामागे पहिल्या मॅचमध्ये विनोद आणि सचिन दोघेही चांगले खेळले. आता कोणाकडनं अपेक्षा असेल? आता तर विनोद आणि म्हणजे मी सचिन आहे विनोद आणि सचिन आणि अरविंद, अमोल, अवी आणि बाकी सर्वांकडनंच अपेक्षा आहे, सर्वांनी चांगला खेळ करावा. शुभेच्छा असेल तुम्हाला या स्पर्धेमध्ये. टॉस तुम्ही गमावलेला आहे, फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकून काय करणार होता? त्याने काय घेतलं सांगितलं काय? बॅटिंग घेतली. हां, फिल्डिंगच आम्हाला पण फिल्डिंगच करायची होती. कानाई स्पोर्ट पायीचा आपण विचार केला तर एक पूर्ण पॅक टीम पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. नक्कीच. किती उत्सुक होता एन्जॉय ट्रॉफी खेळण्यासाठी? कारण बाईकची स्पर्धा होते 40+ मध्ये. हां, खूपच इच्छुक होतो, म्हणजे वाढ बघत होतो. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जॉली स्पोर्ट कामतगर वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॅट फर्स्ट हिअर अगेन्स्ट टीम कानाई स्पोर्ट पाय. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आणि त्या ठिकाणी ऐकूया महाराष्ट्रातील मराठीचा बुलंद आवाज डॉक्टर गवळी सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे. पण तत्पूर्वी आपण एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत अशा एक महान व्यक्तीचा, जे सुप्रसिद्ध क्रिकेटर आहेत, त्याचबरोबर दानशूर व्यक्तिमत्व बराजी देवळीकर यांचं स्वागत आणि सन्मान. ते मास्टर 40+ सल्लागार सुद्धा आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान दिनेशजी जोशी आपल्या शुभास्ते करतील. स ग्रेट पर्सनॅलिटी फ्रॉम पाय बराजी देवळीकर यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे. बराजी देवळीकर आपण आलात, आपलं खूप खूप आभार. त्याला आपण खरं तर ॲक्शनमध्ये सुद्धा पाहणार आहोत. से कानाई स्पोर्ट्स पाय संघातून खेळताना. तसेच पायगावचे विद्यमान उपसरपंच एक डॅशिंग पर्सनॅलिटी प्रशांतजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांना सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, जे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत पाये, आणि त्याला सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. श्री कानाई स्पोर्ट पाय संघातून खेळताना. त्यानंतर आपण संदीप पाटील, जे माजी उपसरपंच ग्रामपंचायत खारबाव, तसे उत्कृष्ट क्रिकेटर, साईस्पोर्ट खारबाव संघाचे कॅप्टन म्हणून सध्या कामगिरी पाहत, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. संदीप पाटील खारबाव गावचे माजी उपसरपंच ग्रामपंचायत खारबावचे आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर. आणि नेहमीच खेळाडू वृत्तीने खेळणारा हा खेळाडू संदीप पाटील यांचं स्वागत आणि सन्मान देण्याच्या दिवशी आपल्या शुभास्ते करतात. संदीप पाटील आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. तर वळूया आपण मॅचकडे. त्यानंतर एक स्वागत आणि सन्मान होईल. शिवाजी मडवी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. खारबाव गावातील कंप्लीट ऑलराऊंडर, खारबाव गावातील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर यांचं स्वागत आणि सन्मान दिनेश जोशी आपल्या शुभास्ते करतील. आणि पंच म्हणून सुद्धा चांगली कामगिरी पार पाडतायत. सिनियर 40 पंच म्हणून भूमिका पार पाडतायत. आणि नेहमीच अगदी रेग्युलर क्रिकेट असल्यापासून शिवाजी मंडळीने पाहतोय की कंप्लीट ऑलराऊंडर. त्यानंतर आपण वळतोय मॅचकडे. याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू गॅपमध्ये आहे. वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवण्यात यश आलेला आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबाद होईल का? आणि फलंदाज धावबाद. खंबीर सदा दिनेश जोशी, आकाश पाटील दादा, सारी लोक त्यांच्यावर फिदा, श्याम चौधरी, काळीराम म्हात्रे दादा. अरे पंकज भोईर, सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. चौकार आहे का ते बघायचं आहे पंचांना. खरं तर
चौकार आहे का बघायचं सीमारेषेवर. ही आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. ही जे पंचांनी मागितलेलं आहे 4 धावांसाठी मागितलेलं आहे. हा DRS 4 धावांसाठी आहे. पुन्हा एकदा आमचे पंच स्लो मोड ऍक्शन मध्ये पाहतील. पंच एकदा स्लो मोड ऍक्शन मध्ये पाहतील. हे पहा पंच तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. यस 4 धावा नाहीये. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवले त्यामुळे फलंदाज धावबाद असणार आहे. फलंदाज धावबाद आहे. दोन धावा घेतल्या होत्या आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाद झालेला आहे. तर आपण पाहतोय धावसंख्या झालेली 5. 48 धावांचं लक्ष समोर आहे त्या अष्टविनायक ठाकूरपाडा संघासमोर. जयंत तरे बाद झालेले आहे. संजय ठाकरे खेळपट्टीवर आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी येतोय. आता मध्ये बॅटिंगसाठी जयंत तरे बाद झालेला आहे. आता बॅटिंगसाठी जयंत ठाकरे येतोय. पाहू शकता मग आकर्षक ट्रॉफीज. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज यासाठी आपण मनेशजी म्हात्रे यांचे विशेष आभार आपण व्यक्त करूया. कारण त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफीज. यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू उजव्या स्टेज थोडासा बाहेर होता. डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 5. 1 बाद 5. 48 धावांचं एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. हरीश पाटील याला ड्राईव्ह केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग कडे पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या झालेली 7. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये भलेही कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही, पण धावबाच्या रूपाने एक फलंदाज बाद झालेले आहेत. धावा जे दिलेल्या आहेत, तुम्ही जेव्हा अंडर 10 10 पेक्षा कमी धावा देतात तेव्हा एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते. कारण धावसंख्या झालेली आहे ती 7. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. पंच वॉर्न करतायत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांनी वॉर्निंग दिले, नो मिडल कॉन्फरन्स. कुठल्याही प्रकारे मिडल कॉन्फरन्स होणार नाहीये, लक्षात घ्या. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. यानंतर लक्षात घ्यायचं आहे कुठल्या प्रकारची मिडल कॉन्फरन्स होणार नाहीये. दुसरं षटक गोलंदाजीसाठी येतोय ज्ञानेश्वर पाटील आणि त्याचा सामना करेल तो जयंत ठाकरे. तर हे बाद झालेला आहे. जयंत ठाकरे बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. नॉन स्ट्राइक एंडला संजय ठाकरे. ज्ञानेश्वर राईट आर्म. याचबरोबर हिट विकेट. हिट विकेट झालेला आहे तो म्हणजे जयंत ठाकरे.
तर आपण पाहतो धावपळाचा खालता ठेवण्यात यश आलेलं आहे. दुहेरी अंकात धावसंख्या प्रवेश करते 10. 2 बाद 10 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. 38 रिक्वायर्ड. ज्ञानेश्वर यावेळेला मात्र खालून फटका खेळलेला, ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, मात्र एकपेक्षा जास्त मिळणार नाही, फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 11 धावा एकेरी आणि दुहेरीच्या स्वरूपात येतात. मात्र ठाकूरपाडा संघाला जिंकायचं असेल थोडे आक्रमकता दाखवावी लागेल, चौकार षटकार मारावे लागतील. गणेश ठाकरेला आपला नैसर्गिक खेळ करून दाखवावा लागेल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता, सरळ वेध घेतो यष्टी रक्षकाचा. डॉट बॉल. आणि जयदुर्ग सुरेश संघाला मॅच जिंकायची असेल तर ज्याप्रमाणे गोलंदाजी होती त्याप्रमाणे गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये तर हरीशने खूप चांगली गोलंदाजी केली. ज्ञानेश्वर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना ज्ञानेश्वरला पाहतोय. ज्ञानेश्वर स्ट्रेट डाऊन, चेंडू हवेत आहे, शतक चेंडू खाली येतोय आणि लॉंग ऑन ला एक चांगला झेल. टेक्निकल टीम खूप चांगलं प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम खूप चांगली मेहनत घेते. दर्जेदार प्रक्षेपण, ॲक्शन रिप्लेज त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून चांगलं प्रक्षेपण, ओम फोटो लाईव्ह आणि हार्स डीजे सुदर्शन ठाकूर यांच्या माध्यमातून. हार्स डीजेचं एक वैशिष्ट्य आहे, मध्ये मध्ये मनात आल्यानंतर रोमॅन्टिक गीते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि मध्येच मात्र अगदी भक्ती संगीताने भावगीताकडे धाव घेत आहेत. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. मी सुरुवातीला सांगितलं की आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाही. गणेश ठाकरे बाद झाल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी किरण, बॅटिंगसाठी योगेश यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती मिडल ऑर्डर्समध्ये. गोलंदाज सुद्धा कंप्लीट ऑलराऊंडर आहे सुरेश संघाचा. योगेशला कित्येक वर्षापासून गोलंदाजी करताना पाहते. रेग्युलर क्रिकेट खेळताना सुद्धा योगेश नेहमीच अष्टपैलू ही भूमिका पार पाडायचा आणि सध्या तरी 40+ मध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी करताना दिसते सुरेश संघासाठी. योगेश 7 ते 8 पावलांचा रनअप, राईट आर्म, फुल टॉस, फक्त हलक्या हाताने टोलले चेंडू फक्त मिड विकेटला जाईल. थोडासा पंबल होतोय आणि त्या ठिकाणी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. खरं तर ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 14, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. 10-34. याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, मात्र झेल होणार नाही कारण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या झाली 16. 9 चेंडू आणि 32 धावा. 9-32 समीकरण आहे. आव्हान थोडंसं दूर जाताना दिसतंय हळूहळू ठाकूरबाळा संघाच्या समोर. हा चेंडू मात्र अगदी द्विधा मनस्थिती बघायची कारण पडल्यानंतर चेंडू टर्न झाला, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून गेला. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळाली. धावसंख्या झाली 17. वेगवान चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. फास्ट आउटफील्ड आहे, थांबणार नाही चेंडू आणि चेंडू सरळ निघून जाते. 4 धावांसाठी चौकार.
मध्ये अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावर आणि शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅचच्या मधून चेंडू जातोय. फास्ट आउटफील्ड आहे, थांबला नाही, लॉंग स्टॉप सीमा पार गेला. 4 धावा धावसंख्या झाल्या 21. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू वेग बघायला मिळाला. वेगात खूप वेग बघायला चेंडूचा बघायला वेगात चेंडू हाताळला होता. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरने निघून गेला. डॉट बॉल. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 7-27. 7 चेंडू आणि 27 धावा. यावेळेला चांगला चेंडू होता. कमबॅक करताना खरं तर चौकार जो मिळाला होता, नशिबाचा चौकार. या षटकामध्ये योगेशची खूप चांगली गोलंदाजी. आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 27 धावा. आज गणेश ठाकरेंनी तू निराशा केली. अजूनही किरणकडे खरं तर क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, कारण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार किरणने पटकावला होता. अंतिम षटक हाताळण्यासाठी सुनील येतोय. सुनील पाटील. डेफिनेटली, कारण सुरे म्हटलं की पाटील बघायला मिळतील आणि अष्टविनायक ठाकूरपाडा म्हटलं की तुम्हाला जास्तीत जास्त ठाकरे बघायला मिळतील. काही गावांची स्पेशालिटी असते. यावेळेला मात्र शफल क्रॉस झाला होता. डॉट बॉल. पाच चेंडू आणि 27 धावा. पुन्हा एकदा थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर आला. हा चेंडू मात्र स्वेअर आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. पंचाचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. आता समीकरण जे राहिलेले 5 चेंडू आणि 26. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल जर ठाकूरपाडा संघाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर. सातत्यानं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय, सातत्यानं. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला हे सुसज्ज असं मैदान आहे. या मैदानात तुम्हाला कुठल्या बाजूला खेळला तरी धावा मिळू शकतात. क्लास क्रिकेट तुम्ही खेळ गॅप शोधली तर तुम्हाला धावा मिळू शकतात. तेवीस धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजून जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा अगदी वेगवान चेंडू होता. ही गोष्ट बघायला मिळते. सातत्याने इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न करता. सरळ बॅटने तुम्ही जर खेळला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे धावा मिळू शकतात. आता तर मात्र म्हणणे की फॉर्मॅलिटी विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय सुरई संघाला. पुन्हा एक डॉट बॉल. 13 डॉट बॉल म्हणजे या मॅच मध्ये 13 रोपटे लावावी लागतील एन्जॉय ग्रुपला. अजून किती डॉट पाहूया आपण. या वेळेला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अल्पेश गायकवाड यांचं काम अजून वाढलेलं आहे. टुर्नामेंट संपल्यानंतर डॉट बॉल सुद्धा काउंट करावे लागणार आहेत. पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा येतोय. आणि याचबरोबर आपण पाहतोय की जयदुर्गा सुरई हा संघ विजयी होते. अभिनंदन जयदुर्गा सुरई. आणि हार्ड लक
हार्ड लक अष्टविनायक ठाकूरपाडा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच की मॅन कंप्लीट ऑलराऊंडर योगेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. पण तत्पूर्वी आपण जाऊया स्वागत आणि सन्मान करणार आहोत. दिनेशजी जोशी आपण आपल्या शुभास्ते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विलासजी म्हात्रे जे 7-12 गाण्याचे रायटर आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान. हे बघा 7-12 म्हटल्यानंतर आमच्या अग्री समाजाशी फार निगडीत हे गाणं आहे आणि अग्री समाजावर त्यांनी अगदी ज्वलंत भाष्य केले या गाण्याच्या माध्यमातून. आणि नक्कीच या गाण्यातून खरं तर आगरी समाजाने बोध घ्यायला हवा. अशा प्रकारचं भाष्य त्यांनी केलेलं आहे, अगदी ज्वलंत भाष्य केलेलं आहे आणि ते आज आमच्यात उपस्थित झाले. त्यांचा विशेष आभार आणि त्याचं स्वागत आणि सन्मान दिनेश जोशी आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. विलासजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर देवीचा पाडा डोंबिवलीवरनं खास राजू म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपला बहुमूल्य वेळ देऊन त्यांचंही स्वागत आणि सन्मान दिनेशजी जोशी आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. कल्याण डोंबिवलीचा परिसर जो आहे ना त्या परिसरामध्ये खूप जास्त प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. 40+ क्रिकेट सुद्धा मोठ्या प्रमाणात खेळलं जातंय. त्यानंतर संतोषजी म्हात्रे नाही संतोषजी म्हात्रेंना विनंती असणार आहे की आपण खरं म्हणजे आमचा जेव्हा 27 तारीख अंतिम दिवस असेल त्या दिवशी आपण नक्कीच उपस्थित राहायचंय. मॅन ऑफ द मॅच आपण जाऊया. मॅन ऑफ द मॅचसाठी योगेश पाटील आपण यायचंय. अष्टपैलू कामगिरी केली योगेशने, खास करून बॅटिंग केली. योगेश इज द मॅन ऑफ द मॅच. योगेश आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करते रोहिदासजी पाटील उपाध्यक्ष मास्टर 40+ यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. विशेष आभार कैलासजी सेलार शाखा प्रमुख पुंडास यांनी गिफ्ट स्पॉन्सर केलेलं आहे. मिथुनजी भोईर यांनी सुद्धा गिफ्ट स्पॉन्सर केले, त्यांचे विशेष आभार आम्ही बिंदू दत्तात्रय पाटील यांचं करतोय. त्यांनी स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ गिफ्ट स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांचा विशेष आभार. राकेशजी केने जुनांदुरखी यांनी मेडल स्पॉन्सर केले, त्यांचा विशेष आभार. आणि काळीराम म्हात्रे यांचे विशेष आभार. स्पेशल ड्रिंक्स ट्रॉफी एस राजूजी म्हात्रे आपण आपल्या शुभास्ते ट्रॉफी सर्वप्रथम प्रदान करायची. ती आम्हाला स्पॉन्सर केले रोहिदास पाटील यांनी. योगेश पाटील स्वीकारतायत. त्यानंतर विलासजी म्हात्रे आपण जे रायटर आहेत 7-12 गाण्याचे आपण आपल्या शुभास्ते मिथुन भोईर यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट आपल्या शुभास्ते प्रदान करायचे. त्यानंतर बिंदू पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट शिवाजी मडवी आपण आपल्या शुभास्ते प्रदान करायचं आहे. त्यानंतर कैलास सेलार यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट. चला फिल्डिंग असणाऱ्या संघाने तोरी रामसेठ चौधरी आपण मैदानाचा ताबा लगेच प्रदान करायचंय. मैदान खाली ठेवू नका मित्रांनो. त्यानंतर दिनेशजी भोईर आपण राकेशजी केनी यांनी स्पॉन्सर केलेलं मेडल हे प्रदान करायचे योगेशसाठी. क्या बात आहे योगेश, खूप चांगली कामगिरी केली, अष्टपैलुत्व दाखवलं. सो वेल प्लेड योगेश आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तर वळी आपण नेक्स्ट मॅचकडे आणि सज्ज होतील एक भिवंडीचा बुलंद आवाज. आणि तब्बल या सीझनचा विचार जर केला तर मला असं वाटतं ही 32वी टुर्नामेंट असावी, 34वी टुर्नामेंट. कायराम केली कव्हर करता येते सीझनमधली 34वी टुर्नामेंट म्हणजे एक रेकॉर्ड ब्रेक आहे. एकाच सीझनमध्ये 34वी टुर्नामेंट कव्हर करतील आणि तेच सज्ज होतील समालोचन करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर आणि नक्की समीर ठाकरे यांच्या जोडीला आज या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी मिळाली. मित्रांनो, एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भूतो न भविष्यती अशा आपण स्पर्धा पाहतोय. एक गाव गट भव्य जिल्हास्तरीय 40+ स्पर्धेची पहिली रजनी
आणि अप्रतिम अतिशय चांगलं देखणं आयोजन आपण बघतोय. नक्कीच आपण पाहिलं तर प्रकाशजी पाटील नक्कीच आई जोगेश्वरी झून अंदुर्की टीम चे